मी आता जाणार आहे बाळूमामा मंदिर, कोल्हापुरात जे बाळूमामा मंदिर आहे व्हेनस कॉर्नरला, कोल्हापुरात जे बाळूमामा मंदिर आहे व्हेनस कॉर्नरला, त्या ठिकाणी जाणार आहे. आणि ते कसं जायचं त्या मंदिराकडे ते पण सांगतो तुम्हाला. म्हणजे पुढे जर कोल्हापूर स्टँडवरून जर व्हेनस कॉर्नर कोल्हापूर येथील बाळूमामांच्या मंदिरात जर जायचं असेल कुणाला तर ते त्यांना समजेल, यासाठी हा व्हिडिओ करतो मी. इथून आपण आता निघूया. व्हेनस कॉर्नर या ठिकाणी मामांचं मंदिर आहे त्या ठिकाणी. चला मित्रांनो निघूया आपण व्हेनस कॉर्नर आहे या ठिकाणी, ज्या ठिकाणी बाळूमामा मंदिर आहे. तर आता सिबेतमधून मी निघालो मित्रांनो आणि गणपतीपुळे गडीकडेच गाडी लागली. पुणे आहे, वल्लभनगर, आजरा, पुणे. तर हे कोल्हापूरचा CBS स्टँड आहे मित्रांनो. आणि ज्या ठिकाणाहून गाड्या बाहेर पडतात त्या बाजूला तुम्हाला जायचं आहे. त्या साईडनं गाड्या आत येतात. इथे CBS स्टँड आणि ज्या ठिकाणी गाड्या आपल्या बस सगळ्या बाहेर पडतात त्या बाजूला तुम्हाला जायचं आहे. आणि पुढं तिथं गेल्यानंतर या ठिकाणी तर KMT स्टँड आहे. तर त्या KMT स्टँडला जायचं आणि व्हेनस कॉर्नरला जाणारी गाडी पकडायची. आता आपण जाऊया तिथं, तुम्हाला समजेल. इथं मिरज, विजापूर, अथणी, हैदराबाद, सोलापूर, तुळजापूर गाड्या लागतात. इकडं तासगाव, इचलकरंजी, नृसिंहवाडी, सांगली, अकलूज आणि इथं विनाथांबा इचलकरंजी गाडी लागते. ही कर्नाटक गाडी आहे. बेळगाव, नाशिक, बेळगावी आहे गाडी. नाशिक, बेळगावी. मित्रांनो CBS स्टँडमधून आपण बाहेर पडतोय. ज्या ठिकाणाहून बस बाहेर पडतात त्या ठिकाणाकडे तुम्हाला जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर बरोबर डाव्या बाजूलाच KMTचं स्टँड आहे. KMT म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस येतात, ज्या सिटी बस आहेत इथल्या. तर हा वन वे आहे बघा, इकडूनच बस येतात. आणि डाव्या बाजूला बरोबर इथं आहे बघा KMT बस लागली. गर्दी भरपूर आहे आज, कारण सुट्टीचा दिवस आहे मित्रांनो, रविवार आज. ह्या KMT स्टँडवरच तुम्हाला व्हेनस कॉर्नरची गाडी पकडायची, व्हेनस कॉर्नरला जाणारी गाडी पकडायची आहे. मित्रांनो व्हेनस कॉर्नरमधील मंदिर हे एक विशेष आहे, कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की व्हेनस कॉर्नरमधील मंदिर हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मामा कोल्हापुरात आल्यानंतर येत होते. कोल्हापुरात आल्यानंतर मामा या ठिकाणी थांबत होते. मामांचे पाय ह्या घराला लागलेले आहेत आणि ते घर आता देवस्थान व्यवस्थापन समितीकडे आहे. मित्रांनो पुढून आले ते विनाथांबा कोल्हापूर आहे. गडिंग्लजून आले गाडी विनाथांबा कोल्हापूर. आता KMT एक यायला लागलं तिकडून, बघूया ते कुठं जाते विचारूया आपण. आणि तुम्हाला जर विचारायचं नसेल तर तुम्ही इकडं ह्या केबिनकडे थांबायचं. इथं गाड्या आल्याबरोबर ते कुणीकडे जाते ते पुकारतात. इथं या ठिकाणी इथं केबिन आहे KMTची. हे कॉम्रेड नाना पाटील नगर आहे. हीच बस जाते, आपण ह्या बसनं जाऊया गर्दी नसेल तर. व्हेनस कॉर्नर जाते, व्हेनस कॉर्नर जाते. आता व्हेनस कॉर्नर स्टॉप मित्रांनो अगदी जवळच आहे. त्यामुळे तुम्ही कधीही KMTमध्ये आल्यानंतर अगदी मागच्या बाजूला थांबू नका, पुढच्या बाजूला येऊन थांबा, कारण व्हेनस कॉर्नर स्टॉप अगदीच म्हणजे अगदी जवळ आहे. स्टँडपासून अगदीच जवळ आहे हा व्हेनस कॉर्नर स्टॉप. म्हणजे स्टँडपासून अगदी 5-1 मिनटाच्या अंतरावर, 5 मिनटं पण लागणार नाही, एवढं जवळ आहे. बस निघाले बघा मित्रांनो. हे CBS या ठिकाणी सेंट्रल बस स्टँड. तिथं डाव्या बाजूला गेलात तर राजारामपुरी बाबूबाई परीख पूल येतोय आणि उजव्या बाजूला गेलात तर आपल्याला सिग्नल लागतोय, मेन रोड येतोय. हा कोल्हापुरातला जे गाडी येणार आहे त्यांच्यासाठी सांगतो. हा कोल्हापुरातला मेन बस स्टँड आहे, तिथला सिग्नल हा
आणि सिग्नलपासून इकडं आपण रेल्वे स्टेशनकडे जातो तो रोड हा. तर त्या रेल्वे स्टेशनच्या ज्या रोडकडे तुम्ही जायचं आहे, ज्यांचे जे गाडी नाही येणार आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचे गाडी आहेत त्याच्यासाठी सांगतो. तर हा कोल्हापुरातील रेल्वे स्टेशनकडे CBS टू रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड आणि रेल्वे स्टेशनच्या पुढच्या बाजूलाच ते मंदिर आहे व्हीनस कॉर्नर या ठिकाणी. कोल्हापूर रेल्वे स्टेशन हे समोर दिसते ते कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. तुम्ही रेल्वेने आला तर इथं सुद्धा बस थांबते. हे रेल्वे बसच्या समोरचं KMT स्टेशन आहे. इथं सुद्धा या ठिकाणी सुद्धा बस थांबते. समोरचा स्टॉप आहे तोच व्हीनस कॉर्नर स्टॉप. याच ठिकाणी मित्रांनो हा व्हीनस कॉर्नर स्टॉप आहे. तुम्हाला समजलं असेल इथं अंबाबाई मंदिर आहे बघा. इथून अंबाबाई मंदिर 1.6 किलोमीटर आहे. वाहनतळ 1.4 किलोमीटर आहे. आणि हा व्हीनस कॉर्नर म्हणजे ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय तो व्हीनस कॉर्नर स्टॉप आहे. आपण ह्या स्टॉपपाशी इथं हा KMT स्टॉप दिसतो. या स्टॉपपाशी उतरल्यानंतर सरळ पुढे यायचं आणि पुढं आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. मित्रांनो आपण आता आलो इकडून. इथं KMT स्टॉपला उतरलो आणि इकडं आलो. हा तुम्हाला दाखवलं तर पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ किंवा इथं शाहू महाराजांचा पुतळा आहे. हा चौक आहे व्हीनस कॉर्नर. इकडून आलो आपण या रोडने आणि इथं KMT स्टॉपला उतरून इकडं आणि इथून परत U-टर्न घ्यायचा आहे बघा. हा U-टर्न इकडे घ्यायचा. इथं समोर गेल्यावरच ते मंदिर आहे. हा U-टर्न घ्यायचा इकडं आणि इकडे गेल्यावर लगेच आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते सद्गुरू बाळूमामा मंदिर. इथून तुम्हाला फोटो मला दिसतोय. तुम्हाला दिसतोय का बघा. या ठिकाणी इथं फोटोसुद्धा मामांचा दिसतोय इथून लांबून एवढ्या. आणि बाळूमामा मंदिर असं लिहिलेलं दिसतंय आपल्याला. चला आपण जाऊया मंदिराकडे. कर्मवीर मल्टीस्टेट असं एक बिल्डिंग आहे बघा. इथं क्रेडिट सोसायटी आहे. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह किंवा हॉटेल पूजा आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्या अगदी 4 पावलाच्या अंतरावरच इथं मामांचं मंदिर आहे. हा आपण KMT स्टॉप इथं उतरलेला. तुम्ही ह्या मार्गे इथून जरी आला तरी चालतं आहे. इथून आल्यानंतर हे बघा हे इथं निळा बोर्ड लावलं तेच मंदिर आहे. म्हणजे KMT स्टॉपला ज्या आपण उतरतो आहे इथून अगदी जवळच श्री बाळूमामा मंदिर आहे. इथं बोर्ड आहे दिसतो तुम्हाला. वाचूया आपण. महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग देवस्थान व्यवस्थापन समिती. महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर अंतर्गत श्री बाळूमामा मंदिर. संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण. इथं मामांचा फोटोसुद्धा आहे. आपण आज जाऊया दर्शन घेऊया.
नमस्कार. वॉचमन आपल्याला भेटले तिथं जे काय सेवेसाठी आहेत आपण नंतर भेटूया. आधी आपण दर्शन घेऊन येऊया मित्रांनो. आत गेल्याबरोबर तुम्हाला खरंच इतकी शांतता आहे. बाहेर किती गोंधळ होता. आणि मामांची मूर्ती पहिल्यांदा मी दाखवतो. किती सुंदर मूर्ती आहे बघा. आज पौर्णिमा मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मामांचं दर्शन झालं. मी आधी दर्शन घेतो मित्रांनो. मित्रांनो, मामांच्या मूर्तीचं जरी तुम्ही दर्शन घेतलेलंच आहात. किती सुंदर आहे बघा मूर्ती. पूजा सुद्धा खूप छान होते इथली. आणि आपण या मंदिराची पूर्ण माहिती थोडीफार घेतलेली आहे याच्या आधी, तरी पण आणखीन एकदा घेऊया. मूर्तीच्या बरोबर शेजारीच शिवलिंग आहे आणि नंदी आहे. आणि इथं हनुमंताची एक मूर्ती आहे बघा. आणि श्री गणेशाची मूर्ती आहे. इथं वर सद्गुरू बाळमामाची आरती, शंकराची आरती, मारुती आरती आणि गणपती आरती असं फलक लावलेला आहे. आणि विशेष म्हणजे इकडे श्री सिद्धिविनायक आहेत, विठ्ठल रुक्माई आहे. आणि विशेष तुम्हाला दाखवायचं असलं हे स्थान जे आहे, मामा ह्या ठिकाणी येत होते. मामा ज्यावेळी पंढरपूरला जात होते, पंढरपूर वारीला ह्याच महिन्यामध्ये जात होते. अश्विन महिना सुरू आहे मित्रांनो. ह्याच महिन्यामध्ये आप्पाचीवाडीची यात्रा असते मित्रांनो. याच महिन्यामध्ये आप्पाचीवाडीची यात्रा असते. आणि याच महिन्यामध्ये आप्पाचीवाडीची यात्रा झाल्यानंतर लगेच पट्टणकोडोलीची यात्रा असते. आणि पट्टणकोडोलीची यात्रेनंतर ह्या दोन यात्रा करून मामा पंढरपूरला जायचे. आणि पंढरपूरला जायच्या वेळेला किंवा जाताना किंवा येताना पंढरपूरला दर्शन घेऊन आल्यानंतर मामा इथं लक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाते वेळी इथं या ठिकाणी येत होते. चटणीवाली म्हणून एक होत्या मामांच्या वेळेला. तर त्या बकऱ्यांच्या तळावर, मामांच्या तळावर चटणी पुरवायच्या. तर त्यांच्याकडे मामा इथं येत असत. आणि खरंच आपण त्यांचा आता फोटो बघूया. मामांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं असं हे ठिकाण, मामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं असं हे ठिकाण. आणि इथं या बघा, बघून घ्या फोटो. आपलं नशीब आहे. सोनूबाई धुळाप्पा हत्तरगी असं नाव आहे त्यांचं. सोनूबाई धुळाप्पा हत्तरगी. आता आपण इथं वॉचमन आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. नाव सांगायचं. माझं अभिजित कांबळे. मी तर सुरक्षा रक्षक म्हणून आहे. गेले आपण आता 3 महिने नित्यनेमाने मंदिर उघडं असतं आपलं. दर रविवारी आणि दर अमावस्येला आपला आंबील प्रसाद असतो. रोज सकाळी आरती असते, संध्याकाळी आरती असते. आपण आता नित्यनेम चालू केलेला आहे. याच्या आधी मंदिर आपलं हे उघडं असतं, पण काय कारणास्तव जरा दुर्लक्षित झालं होतं. पण आता हे नित्यनेम चालू आहे. मग आता सगळी पूजार्चा वेळच्या वेळी होते, तर सर्व भाविक भक्तांनी इथं यावे. बरं, मला सांगा आता इथं हे दर्शन किती वाजेपर्यंत सुरू असते? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत इथं सुरू असतं. आणि इथं आल्यानंतर इथं सुरक्षा रक्षक म्हणून तुम्ही कायम असणार? हो, मी असतो. आणि आणखी एक व्यक्ती असते दुपारनंतर. मी सकाळच्या सेक्शनमध्ये असतो, दुपारी नंतर दुसरे असतात. बरोबर. खरंच खूप मोठी जागा आहे, खूप मोठं ठिकाण आहे. दुर्लक्ष झालं होतं. मागे एकदा आम्ही सुरुवातीला व्हिडिओ केला होता, त्यावेळेला येऊन गेलो होतो मी. त्यावेळेला बघितलं मी अवस्था. फारच दुर्लक्षित होतं. आता बघितलं तर इथं फार सुंदर पूजा मांडलेली आहे. मला सांगा इथून पुढे नियोजन काय आहे इथलं? साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे, पण तुमच्या तोंडून सुद्धा एकदा. मागच्या वेळी आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथं मंदिरचं आपण स्थापन करणार आहोत. त्याआधी मूर्तींचं थोडेसे पावसाचं पाणी इथं आल्यामुळे, पुराचं पाणी इथं आता आल्यामुळे 5-6 फूट पाणी मंदिरात असतं आतमध्ये.
विनस कॉर्नरला. त्यामुळे इथं मूर्त्या थोड्याशा जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या आपण पूर्ण स्थापित करायचं असं शिवराज नायकवडी साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्या आपण कौल वगैरे घेऊन ते करणार आहोत, पण ते पूर्वनियोजित आहेच, पण त्याला थोडासा मित्रांनो देवस्थान व्यवस्थापन समितीकडे ही आता कारभार आहे आणि प्रशासकीय इथं प्रशासन इथं आहे. प्रशासनातर्फे हे सगळं नियोजन बघितलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेपासून शिवराज नायकवाडी नाव बरोबर आहे, शिवराज नायकवाडी साहेब आले तर त्यावेळेपासून इथं इतकं सुंदर नियोजन मला तरी बघायला मिळालं आहे. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, याच्या आधी असं इतकं सुंदर नियोजन मला बघायला मिळायचं नाही. आणि भाविकांची भक्तांची सोय फार मोठी झाली. इथं तुम्हाला दिसत असेल ह्या खाली फरशा नव्हत्या अजिबात, इथं ह्या घंटा नव्हत्या, इथली सगळी व्यवस्था नव्हती. आतल्या सुद्धा मूर्तींच्याकडे पूजा एवढी चांगली होत नव्हती, पूजा दुर्लक्षच होतं पूर्ण. आणि काही स्थानिक लोक इथं सांभाळत होते, हे सगळं पूजेचं वगैरे सांभाळत होते. पण आत्ता जे काही हे बाहेर बोर्ड लावण्यात आलं आहे मित्रांनो, थोड्याच दिवसात इथला सगळा जीर्णोद्धार होणार आहे. आतल्या मूर्त्यासुद्धा बदलण्यात येणार आहेत आणि इथला सगळ्या ह्याचा जीर्णोद्धार होणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो ह्या मंदिरासाठी काय थोडीफार मदत करायची असेल तर व्यवस्थापन समितीची इथं अर्पण पेटी आहे आणि इथं कोडसुद्धा देण्यात आलेला आहे. हा कोड तुम्ही स्कॅन करू शकताय आणि तुम्ही इथं मंदिरासाठी दान करू शकताय. मित्रांनो ज्या माऊलीनं मामांच्या तळावर सेवा केली, ज्या माऊलीनं मामांच्या तळावर चटणी पुरवण्याचं काम केलं, त्या माऊलीचं हे घर आणि त्या माऊलीनं ते घर देवस्थान व्यवस्थापन समितीकडं अर्पण केलं, म्हणजे ते बक्षीसपत्र केलं त्यांना. आणि त्यावेळेपासून देवस्थान व्यवस्थापन समिती हे सगळं पाहते. मित्रांनो इथं एक विशेष गोष्ट, आज रविवार आहे आणि दर रविवारी इथं आंबील प्रसाद उपलब्ध असतो आहे. दर रविवारी आंबीलची सोय आहे आणि अमावस्यालासुद्धा दर रविवारी आणि अमावस्याला आंबीलची सोय असणार आहे. तुम्ही जर आलात तर तुम्हाला आंबील प्रसाद मिळेल. तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला जाताना इथे येऊन जाऊ शकताय. महालक्ष्मी इथून फक्त आणि फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या आधी तुम्ही इथं हे दर्शन घेऊन जाऊ शकता. इथं भंडारासुद्धा पाहायला मिळतो आहे आणि मामांची पुस्तकंसुद्धा इथं उपलब्ध आहेत. वाचण्यासाठी आहेत का विक्रीसाठी? फक्त वाचण्यासाठी मित्रांनो ही पुस्तकं आहेत. इथं येऊन तुम्ही घटकावर बसून ही पुस्तकं वाचन करू शकता. कुठले पुस्तकं आहेत आपण बघूया. भावभक्तीचा भंडारा किल्लेदार सरांची आपण मुलाखत घेतली आहे मित्रांनो. तो कोल्हापुरातच राहायला आहेत किल्लेदार सर. तुम्ही जर पाहत असाल हा व्हिडिओ तर बघा, तुमचं पुस्तक माझ्या हातामध्ये आहे. आता आपण व्हिडिओ तुमची मुलाखत घेतली आपल्या चॅनलवर, तर तुमचं पुस्तक इथं कोल्हापूरच्या मामांच्या मंदिरात आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर खरंच ह्या मंदिरात या एकदा, कारण तुम्ही जर आलात तर खरंच मला बरं वाटेल आणि मामांनाही खरंच खूप बरं वाटेल. तर त्यांचं पुस्तक आहे. मुळे महाराजांचं परमपूज्य मुळे महाराज चरित्र आहे इथं, जे आपल्याला गारगोटीच्या मंदिरामध्ये सुद्धा बघायला मिळालं. आणि कुलकर्णी यांचं बाळूमामा, श्री सद्गुरू देवावतारी बाळूमामा हे पुस्तक इथं उपलब्ध आहे. हे फक्त वाचण्यासाठी इथं उपलब्ध आहे मित्रांनो. तुम्हाला तर जर ते पुस्तक पाहिजे असेल तर मला कॉल करा किंवा मग आदमापूरला तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला ते पुस्तक मिळेल. सेवानंद तथा CS कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. 150 रुपये किंमत आहे. तर मित्रांनो कधीही तुम्ही या इथं, या ठिकाणी सगळी व्यवस्था तुम्हाला अशी बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. आणि स्टँडपासून इथंपर्यंत कसं यायचं आणि इथं ह्या मंदिराबद्दलची अगदी थोडक्यात माहिती मी देण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पूर्ण विस्तार रूपाने माहिती बघितली आहे. पण आज म्हटलं तुम्हाला कोल्हापूर बसस्टँडपासून हे मंदिर कुठं आहे हे दाखवावं. तर ते मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इथं या मंदिराला भेट द्यायला अजिबात विसरू नका. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं सांगा. तर निघायची वेळ झाली, निघूया आपण आता इथून. खरंच खूप छान सुंदर दर्शन झालं आणि आता निघायचं आहे मला श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला. मला मागे दिसत असेल बाळूमामा मंदिर. तर मित्रांनो तो शाहू महाराजांचा पुतळा दिसतोय बघा. आणि इकडं आपला रेल्वे स्टेशनकडे हा रोड जातो, पलीकडे मेन रोड आहे. हा रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजून जातो आहे आणि इथंच हे मामांचं मंदिर आहे. तर कधीही या,